इच्छापूर्ती व्हावी, विवाह, संतती, नोकरी, प्रमोशन, व्यापार, सगळ्याच कामामध्ये तुम्हाला यश मिळावं तर आपण कष्ट तर करतोय, पण त्यासोबत आपल्या शास्त्रामध्ये काही जे उपाय सांगितले, ज्याप्रमाणे महालक्ष्मीची जर का तुम्ही उपासना या काळामध्ये खूप मनापासून करताय, व्रत करताय, वैभव लक्ष्मी व्रत करताय, तर इच्छापूर्ती होते. आपल्या इच्छेप्रमाणे लग्न व्हावं तुम्हाला वाटतंय, घोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गुलाबजल मिक्स करून किंवा थोडंसं अत्तर नैसर्गिक मिक्स करून आंघोळ नेहमी करत जा. मार्गशीर्ष महिन्यामध्ये नेहमी गाईला हरभऱ्याची डाळ, गुळ तसेच त्या गुळासोबत थोडीशी हळद मिक्स करून गाईला खाऊ घालावी, इच्छित वर वधू प्राप्ती होण्यासाठी. मित्रांनो, संतती होत नसेल तर मेडिकल ट्रीटमेंट चालू ठेवा, सोबत तुम्ही हा उपाय करा. भगवान श्री कृष्णाला बाळकृष्ण जे आहेत त्यांना लोण्याचा नैवेद्य, त्यासोबत थोडी खडी साखर नक्कीच अर्पण करून संतान गोपाल मंत्र 108 वेळा म्हणायला सुरू करा. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पिवळ्या रंगाचा वस्त्रांचा वापर जास्त करावा. उपवासामध्ये केळीचा वापर, फळांचा वापर अधिक वाढवा. भगवान श्री विष्णूजींना हळदीची माळ बनवून 21 हळकुंड घ्या आणि ते धाग्यामध्ये ओवून विष्णूजींना अर्पण करावी. महालक्ष्मी अष्टक, विष्णू सहस्त्रनाम, गुरुचरित्राचे पारायण, श्रीयंत्र पूजन नक्कीच ह्या काळामध्ये तुम्ही आवर्जून करायचं.